सप्तशती अध्याय 4. इंद्रादी देवांकडून देवीची स्तुती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री दैवे नमः. जिची अंगकांती कालमेघासमान श्यामवर्ण आहे, जी आपल्या नेत्र कटाक्षांनी शत्रूंच्या समूहात भय उत्पन्न करते, जिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे, जी आपल्या हातात शंख, चक्र, कृपाण व त्रिशूळ धारण करते, जिला 3 नेत्र आहेत, जी सिंहाच्या स्कंधावर खांद्यावर आरूढ आहे, जिने आपल्या तेजाने त्रैलोक्य व्यापून टाकले आहे. सिद्धीची इच्छा करणारे पुरुष जिची सेवा आराधना करतात आणि जिला देव सर्व बाजूंनी वेढून उभे असतात, त्या जया नामक दुर्गा देवीचे ध्यान करावे. मेधाऋषी सुर्थाला म्हणाले, हे राजा, अत्यंत पराक्रमी असा दुरात्मा महिषासूर व त्याचे दैत्य सैन्य देवीकडून मारले गेल्यावर इंद्रादी देवांनी मान व खांदे खाली नमवून तिला नम्रपणे नमस्कार केला आणि उत्तम सुमधुर वचनांनी तिचे स्तवन करू लागले. त्यावेळी त्यांची सुंदर शरीरे हर्षाने रोमांचित झाली होती. देव म्हणाले, सर्व देवांचा शक्ती समुच्चय हेच जिचे रूप आहे, जिने आपल्या शक्तीनेच सर्व जगाला व्यापून टाकले आहे, तसेच जी सर्व देव आणि महर्षी यांना पूज्य आहे, त्या जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो. ती देवी आमचे कल्याण करो. जिच्या अतुलनीय प्रभावाचे व सामर्थ्याचे वर्णन करण्यास भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरही समर्थ नाहीत, ती भगवती चंडिका देवी सर्व जगाचे पालन करो. तसेच अशुभाचा व भयाचा नाश करण्याची बुद्धी धरो. हे देवी, तू पुण्यवान लोकांच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापीजनांच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांच्या हृदयात बुद्धिरूपाने, सज्जन सत्पुरुषांकडे श्रद्धारूपाने व कुलवंतांमध्ये लज्जारूपाने वास करतेस. आम्ही तुला नमस्कार करतो. तू विश्वाचे पालन कर. हे देवी, तुझ्या या अचिंत्य रूपाचे दैत्यांशी झालेल्या युद्धात त्यांचा संपूर्ण नाश करणाऱ्या तुझ्या महान पराक्रमाचे आणि त्यावेळी सर्व देव आणि असुरगण यांच्यासमोर तू प्रकट केलेल्या आपल्या अद्भुत लीला चरित्राचे आम्ही काय वर्णन करणार. हे देवी, तू सर्व जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहेस. तू सत्व, रज व तम अशी त्रिगुणात्मक आहेस, पण त्या तिन्ही गुणांचा दोष तुझ्यात नाही. भगवान विष्णू व शंकर इत्यादी देवांनाही तुझा पार लागत नाही. तू सर्वांचे आश्रयस्थान आहेस आणि हे संपूर्ण जगत तुझेच अंशभूत आहे. तू आद्य, अविकृत अशी श्रेष्ठ प्रकृती आहेस. हे देवी, यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने सर्व देवता तृप्त होतात, ती स्वाहा तूच आहेस. पितरांच्या तृप्तीलाही तूच कारण आहेस, म्हणून सर्व लोक तुला स्वधा असे संबोधतात. हे देवी, जी मोक्षप्राप्तीचे साधन आहे, अचिंत्य महाव्रत स्वरूप आहे आणि समंत दोषांनी रहित, जितेंद्रिय, केवळ परमात्मा तत्वालाच सार वस्तू मानणारे मुमुक्षु मुनिजन जिचे निरंतर ध्यान अध्ययन करतात, ती परमश्रेष्ठ अशी भगवती पराविद्या ब्रह्मविद्या तूच आहेस. हे देवी, तू शब्दरूप आहेस. अत्यंत निर्मळ असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उद्गीताच्या मनोहर पादोच्चारांनी युक्त सामवेद यांचा तू आधार आहेस. वेदत्रयी आहेस. षड ऐश्वर्याने युक्त अशी भगवती आहेस. सर्व विश्वाची उत्पत्ती व पालन करण्यासाठी तू वार्ता, कृषी आदी विद्या रूपाने प्रकट झाली आहेस. तू परमदुःख हरण करणारी आहेस. हे देवी, जिच्यामुळे सर्व शास्त्रांचे सार अवगत होते, कळते, ती मेधाशक्ती, बुद्धी तूच आहेस. दुर्गम अशा भवसागरातून तारणारी, पार नेणारी नौकारूप दुर्गा देवीही तूच आहेस. तू असंग, अनासक्त आहेस. कैटभ दैत्याला मारणाऱ्या भगवान विष्णूंच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी गौरवलेली गौरीही तूच आहेस. हे देवी, मंद हास्य करणारे तुझे निर्मळ मुख पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे असून ते सुवर्णासमान उत्तम व तेजस्वी कांतीमुळे मनोहर दिसते. असे असूनही ते मुख पाहून महिषासूर संतापला आणि त्याने तुझ्यावर प्रहार केला.
हे खरोखरच मोठे आश्चर्य आहे. हे देवी, तेच तुझे मुख तू संतापलीस तेव्हा उदयकाळाच्या चंद्राप्रमाणे लाल तांबूस झाले आणि वर चढलेल्या वक्र भुवयांमुळे विक्राळ दिसू लागले. तेव्हा ते पाहून महिषासुराचा प्राण तत्काळ का बरे गेला नाही, हे त्याहून जास्त आश्चर्यकारक आहे. कारण संतापलेल्या यमराजाला, अर्थात संतप्त झाल्यामुळे उग्र यमस्वरूपी अशा तुला पाहून कोण बरे जीवित राहील. हे देवी, तू प्रसन्न हो. परमात्मा स्वरूप अशी तू प्रसन्न झालीस की जगाचा अभ्युदय उत्कर्ष होतो. पण तू रागावलीस तर मात्र कित्येक कुळांचा तत्काळ सर्वनाश करतेस. याचे प्रत्यंतर आत्ताच आले आहे. कारण तुझ्या कोपामुळेच महिषासुराची ही विराट सेना क्षणार्धात नष्ट झाली. हे देवी, तू नित्य अभ्युदय प्रदान करणारी आहेस. तू ज्यांच्यावर प्रसन्न होतेस त्यांनाच देशात सन्मान प्राप्त होतो, त्यांनाच धन व यश मिळते. त्यांच्या ठायी असलेल्या धर्मांचा कधीही ऱ्हास होत नाही आणि तेच स्त्रीपुत्र भृत्यादिकांसह सुखी व धन्य होतात. हे देवी, तुझ्या कृपेनेच पुण्यवान मनुष्य सर्व प्रकारची धर्मानुकूल कर्मे नित्य श्रद्धेने करतो. मरणाअंती तुझ्या प्रसादानेच तो स्वर्गात जातो. कारण तिन्ही लोकांमध्ये तूच एक निश्चित फल देणारी आहेस. हे दुर्गे भगवती, तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राण्यांचे भय हरण करतेस. जे स्वस्थ चित्ताने तुझे चिंतन करतात त्यांना तू अत्यंत शुभ कल्याणकारक अशी बुद्धी देतेस. दारिद्र्य, दुःख आणि भय हरण करणारी, तसेच सर्वांवर उपकार करण्यासाठी जिचे चित्त दयेने नेहमीच आर्द्र असते, अशी तुझ्याशिवाय अन्य कोण आहे. हे देवी, दैत्यांच्या मृत्यूने जगाला सुख मिळते हे खरे आहे. पण हे दैत्य अनंत काळापर्यंत नरकात राहण्यासाठी कितीही पापे करणारे असले तरी तुझ्याशी युद्ध करताना मरण पावून ते स्वर्गात जावेत असा हेतू धरूनच तू या शत्रूंचा वध करून त्यांना सद्गती देतेस. हे देवी, तू या दैत्यांवर शस्त्रांनी प्रहार का करतेस. या सर्व असुरांना केवळ दृष्टीनेच भस्मसात का करीत नाहीस. कारण ते जरी शत्रू असले तरी आपल्या शस्त्रांच्या घावांनी पवित्रता येऊन त्यांना उत्तम लोकी सद्गती प्राप्त व्हावी अशीच तुझी त्यांच्याविषयीची सद्भावना असते. हे देवी, तुझ्या तलवारीच्या महातेजाने व त्रिशूळाच्या टोकांच्या प्रखर चकाकीने तुझ्याशी लढणाऱ्या दैत्यांचे डोळे दिपून त्यांना अंधत्व आले नाही. कारण त्यावेळी ते तुझे चंद्रासमान शीतल मनोहर किरणांनी युक्त सुंदर आणि आनंददायक असे मुख एकटक पाहत होते. हे देवी, दुराचारी लोकांची दुष्टता दूर करील असे तुझे शील सौंदर्य वर्तन आहे. तुझे रूप अचिंत्य आहे, त्याची तुलना अन्य कोणाशीही होऊ शकत नाही. तुझे सामर्थ्य एवढे श्रेष्ठ आहे की देवांचा पराक्रम नष्ट करणाऱ्या दैत्यांचा नाश करून तू त्यांना सद्गती दिलीस. अशा प्रकारे आपल्या वैऱ्यांवरही तू दयाच प्रकट केली आहेस. हे वरदायिनी देवी, या तुझ्या पराक्रमाची तुलना कोणाबरोबर होऊ शकेल. एकीकडे शत्रूंना भय उत्पन्न करणारे आणि त्याचवेळी भक्तांना आनंद देणारे अतिशय सुंदर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे. हृदयात कृपा आणि युद्धात निष्ठुरता या दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात केवळ तुझ्यातच दिसून येतात. हे माते, तू शत्रूंचा नाश करून त्रिभुवनाचे रक्षण केले आहेस. रणांगणात दैत्यांचा वध करून त्यांना स्वर्गात पाठविले आहेस व त्या उन्मत्त दैत्यांकडून आम्हाला उत्पन्न झालेले भयही घालविले आहेस. तुला आमचा नमस्कार असो. हे अंबिके, तू शूलाने आमचे रक्षण कर. तू तलवारीने आमचे रक्षण कर. तू घंटानादाने व धनुष्याच्या टणत्काराने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तू पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून आमचे रक्षण कर. हे ईश्वरी, त्रिशूळ फिरवून आमचे उत्तरेकडून रक्षण कर. हे देवी, तुझी सौम्य आणि अत्यंत भयंकर अशी जी रूपे त्रैलोक्यात संचार करतात त्यांच्याद्वारे तू आमचे व भूलोकाचे रक्षण कर. हे अंबिके, तुझ्या करपल्लवात शोभून दिसणारी तलवार, शूल, गदा आदी जी जी शस्त्रे आहेत त्यांनी तू सर्व बाजूंनी आमचे रक्षण कर. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे सर्व देवांनी त्या दुर्गेची स्तुती केली. जगाला धारण करणाऱ्या
त्या देवीची सुगंधी गंध लेपणे व नंदनवनातील दिव्य पुष्पे यांनी पूजा केली. भक्तिपूर्वक दिव्य धूपाचा सुगंध अर्पण करून तिला नमस्कार केला. तेव्हा प्रसन्नमुख अशी ती देवी म्हणाली, हे देवांनो, तुम्ही माझ्याकडून जे काही मागू इच्छित असाल ते वरदान मागून घ्या. तेव्हा देव म्हणाले, हे भगवती, तू आमच्यासाठी आवश्यक ते सर्वच केले आहेस. आता करावयाचे असे काहीही बाकी राहिले नाही. कारण आमचा मुख्य शत्रू जो महिषासूर यालाच तू मारले आहेस. तरीही हे महेश्वरी, तू आम्हाला वर देणारच असशील तर आमचे एवढेच मागणे आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या महान संकटांना नष्ट कर. हे प्रसन्नवज्ञ अंबिके, जो मनुष्य या स्तुतिवचनांनी तुझे स्तवन करील त्याला धन, ऐश्वर व संपदा वृद्धिंगत कर. त्याच्या स्त्रीपुत्रादिकांना सुखरूप ठेव. तू आमच्यावर नित्य प्रसन्नच राहा व कृपादृष्टी ठेव. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे देवांनी आपल्या व जगाच्या कल्याणासाठी देवी भद्रकालीस प्रसन्न करून घेतले. तेव्हा तथास्तु असे म्हणून ती अंतर्धान पावली. हे राजा, प्राचीन काळी त्रैलोक्याचे हित इच्छिणारी ती देवी देवांच्या शरीरातून कशी प्रकट झाली त्याची सर्व कथा मी तुला सांगितली. त्यानंतर दुष्ट दैत्य व शुंभ निशुंभ यांचा वध करण्यासाठी तीच देवी गौरीच्या देहापासून पुन्हा उत्पन्न झाली. देवांवर उपकार करणाऱ्या आणि लोकांचे रक्षण करणाऱ्या त्या देवीची उत्पत्ती कथा मी तुला विस्ताराने सांगतो, ती ऐक. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शक्रादी स्तुती नावाचा 4था अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गा दैवे नमः. 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 श्री दुर्गा